हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय मकर कुंडल कवच भवानी विराजितो कंठ भवानी विराजितो भवानी विराज हार कला तास सीता आवड़ निरंतर है तुलसी हार कला तास पिता आवड़ निरंतर है हार कला तास पिता और मेरा
बहुधा सुखदाची जोडी भक्त
चित्त नवे दुधाचा घागरे मद्याचा हा बुंद दुधाच्या घागरी मद्याचा हा बुंद पडलिया मग शुद्ध नवे शुद्ध नवे पडलिया मग शुद्ध नवे शुद्ध तैसे खडा मोठे न करावे श्रवण तैसे खडा मुखे न करावे श्रवण अहंकारे मन विटाळले विटाळले अहंकारे मन विटाळले काय करावी ती 32 लक्षणे काय करावी ती 32 लक्षणे नाक नाही तेने वाया गेले वाया गेले नाक नाही तेने वाया गेले वाया गेले तैसे खडा मोठे न करावे श्रवण तैसे खडा मोठे न करावे श्रवण अहंकारे मन विटाळले विटाळले मन अहंकारे मन विटाळले विटाळले कामने अन्न चिरुने ते मासे कामने अन्न चिरोने ते मासे फुले जैसे संसर्गे संसर्गे आपुले जैसे संसर्गे तैसे खडा मोठे न करावे श्रवण खडा मोठे न करावे श्रवण
दुधाचे घागरे दुधाचे घागरे मगता बोल दुधाचे दुधाचे घागरे दुधाचे घागरे दुधाचे घागरे मजाचा हालून मजाचा दुधाचे घागरे पडलिया शुद्ध नव्हे मग पडलिया शुद्ध नव्हे मग पडलिया 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 शुद्ध नव्हे मग पडलिया शुद्ध नव्हे मग पडलिया शुद्ध नव्हे मग पडलिया शुद्ध नव्हे मग कैसे खाला मुखे कैसे खाला मुखे न करावे श्रवण कैसे खाला मुखे न करावे श्रवण पडलिया शुद्ध नव्हे मग पडलिया शुद्ध नव्हे नव्हे मग पडलिया 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 शुद्ध नव्हे मग पडलिया शुद्ध नव्हे मग पडलिया शुद्ध नव्हे मग कैसे खाला मुखे
विठ्ठला
विठ्ठल 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 दुधाच्या घागरी मद्याचा हा बुंद पडलिया मग शुद्ध नव्हे तैसे खळामुखी न करावे श्रवण अहंकारे मन विटाळले काय करावी ती 32 लक्षणे नाक नाही तेने वाया गेली तैसे खळा मुखे न करावे श्रवण अहंकारे मन विटाळले तुका म्हणे अन्न जिरोने दे मासे तुका म्हणे अन्न जिरोने जैसी संसर्गे तैसे खळा मुखे न करावे श्रवण अहंकारे मन विटाळले पांडुरंगा करू प्रथम नमन हरे चरण सरोजं सान्द्रनीलम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवेला वासरा बीडनिल ह्या सरस्वते नमोस्तुते जयाचे केलिया स्मरण होय सखळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता दुधाच्या
घागरे मद्याचा हा बुंद पडलिया मग शुद्ध नव्हे तैसे खळा मुखे न करावे श्रवण अहंकारे मन विटाळले. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षड्गुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लडेवळ भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज. तुकोबाराय महाराजांचा 4 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज श्रवणाची महती, श्रवणाची क्रांती आणि श्रवणाची फलश्रुती काय हे विशेष वर्णन महाराज आजच्या अभंगातून करतात. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्याने मनुष्य राजा ठिकाणी अखिल कोड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने आपल्या या श्री क्षेत्र रोहिणी गावामध्ये चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तुकोबारायांचं गाथा पारायण सोहळा. या सप्ताहातील आजची ही 4थ्या क्रमांकाची कीर्तन सेवा आपल्या समस्त ग्रामस्थांकडून भजनी मंडळाकडून माझ्याकडे मिळालेलं हे आमंत्रण. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळेच गायक वादक समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आपण बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात. खरं तर कार्यक्रमाला अगदी गोड रंग देवता आलेली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत. अगदी कार्यक्रमाचा प्रारंभ ज्यांनी केला, ज्यांच्या आवाजात विशेष गोडवा आहे आणि भजन सम्राट आदरणीय प्रकाशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. तसेच त्यांच्या साथीला ज्यांनी आवाजाला गोड साथ दिली चालीला आणि ज्यांच्या आवाजात मधुरता आहे गोडवा आहे आदरणीय आमचे विष्णू महाराज. महाराजांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. अधिकरून परिसरातील गावातील टाळेकरी मंडळी विनेकरी मंडळी ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग आला आदरणीय आमचे सुभाषभाऊ नादरणीय आमचे बापूभाऊ आहे का नाही यांनी वेळोवेळी संपर्क साधला. म्हणजे प्रकाशभाऊ मी 3ऱ्यांदा येतो या गावात आहे का नाही. पहिलं वर्ष दुसरं वर्ष आता पुन्हा 3ऱ्यांदा. पण असंच जर आपलं प्रेम राहिलं तर मी पुन्हा येईन आहे का नाही. अगदी गोड कौतुक करावं तेवढंच कमी. महाराज या ठिकाणी हे सगळेच बालगोपाळ विद्यार्थी वर्ग बरं का. आमचा चिरकुट बघा ना किती सुंदर दिसतं आहे की नाही. या ठिकाणी आदरणीय ज्यांचे कीर्तनामध्ये खूप मोठं नाव लौकिक आहे आमचे परमस्नेही कीर्तनकार आमचे जिवलग मित्र आकाश महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळी वाजवली पाहिजे. या पर्व काळामध्ये महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आहे का नाही. हे त्यांचे सगळेच विद्यार्थी वर्ग हे सगळेच बालगोपाल मंडळी हे भविष्य काळातील कोणी गायक होणारे बापूदादा आहे का नाही, कोणी वादक होणारे, कोणी कीर्तनकार होणारे. नाही काही रामायणाचार्य होतील नाही हो, काही भागवताचार्य नाही काही आचार्यसुद्धा होतील. त्यांच्या भावी वाटचालीसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि या ठिकाणी मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व अगदी ताकदीने गोडवा निर्माण करतात आहे का नाही. घामाघूम झाले होते ते, ओले चिंब झाले होते घामाने आदरणीय आमचे गोपाल महाराजांसाठी ही जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि या ठिकाणी माझा आवडता साऊंड सिस्टमवाले दादा आमचे सुभाष दादा साऊंड सिस्टमवाले त्यांच्यासाठी तर जोरदार टाळी झाली पाहिजे. अगदी तनमन धनाने सेवा करणारा माणूस आहे बरं. आमची सेवात आपले सुभाष दादा म्हणजे आवडता साऊंड आहे आमचा. गोड काही सांगायची गरज नाही, त्यांना अगदी ऑपरेटिंग सुंदर करतात. दादासाठी पुन्हा जोरदार टाळी झाली पाहिजे. या ठिकाणी कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी आज आमचे परमस्नेही परममित्र उद्धवभाऊ गायकवाडसुद्धा उपस्थित झालात. श्री अनंता यूट्यूब चॅनलवरती हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा बघायला मिळणार आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. आजची ही आपली 4थ्या क्रमांकाची कीर्तनाची सेवा आहे. या सेवेसाठी निवडलेला अभंग श्री तुकोबारायांचा आहे. या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज श्रवणाची महती, श्रवणाची क्रांती, श्रवणाची फलश्रुती वर्णन करतायत. खरं तर तुकोबाराय ज्यावेळेस या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झाले, रोहिणीकर लक्षपूर्वक ऐका. खरं तर तुकोबाराय ज्यावेळेस या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झाले, महाराजांच्या मनामध्ये असा एक हेतू होता. काय हेतू होता की या विश्वामध्ये जे जे जन्माला आले त्याने भक्ती करावी. तर महाराजांचं मत असं होतं की या विश्वामध्ये जे जे जन्माला आलेले आहेत ते एक दिवशी जाणार आहेत. कोण जाणार आहे असं जेव्हा विचारलं तर कबीर महाराज म्हणतात 9 मर गए
10 भी मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी आज मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू बंधू तू हे तैसा झाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात जे जे जन्माला आले ते ते जाणार आहेत. येथे वरो नाही आले अवतार हे पामर जीव किती गेरते पामर नाही वरो आले अवतार हे पामर जीव किती गेरते शेवटचंच प्रमाण दिलं. येथे नाही उरो आले अवतार एरते पामोर जीव किती. ऐका ऐका रोहिणीकर अवतार सुद्धा शिल्लक राहिले नाही. तुम्हाला मला शिल्लक राहता येईल का? नाही ना, जावं लागतं ना. सांगितलं तुकाराम महाराजांचं प्रमाण मी यादीच दिली ना मी. आजा पुढे पंजाने बरं पंजा बाकी असून पंजा आजा पंजा बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू किती झाले बापू दादा किती झाले बोजा मोजा 5 झाले ना 5 बरोबर झाले ना. इथं चुकतं बरं आपलं. तोही तैसा झाला. आपल्याला असं वाटतं आपण मरणारच नाही बा. बऱ्याच लोकांना मरायचा विसर पडलाय. काय करावं काही काही लोक धुंदीत जीवन जगतायत दादा. मरायचा विसर पडलाय. काही काही ना मरायचाही विसर पडलाय आणि काही घेऊन जाऊ याचाही विसर पडलाय. किस धुंद में बैठा बाबरे हो किस धुंद में बैठा बाबरे किस्मत में तुम मस्ताना है सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. क्या लेके आया था जग में फिर क्या लेके जाएगा. क्या लेके आया था जग में फिर क्या लेके जाएगा. मुट्ठी बांधे आया जग में मुट्ठी बांधे आया जग में हाथ पसारे जाना है सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. ज्याचा जन्म झालाय त्याचं मरण निश्चित आहे. ऐका रोहिणीकर आस्तिकही मरतात नास्तिकही मरतात. अजून सांगू विज्ञानवादीही मरतात अध्यात्मवादीही मरतात. नाही 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 देव मानणारेही मरतात देव न मानणारेही मरतात. नाही हो गरीबही मरतात आणि जमलं तर श्रीमंत सुद्धा जमलं तर म्हणावं लागेल. कोणाच्या डोळ्यासमोर जो धुंदी असेल ना श्रीमंतीने सत्तेने माणसाला मरणावर विजय मिळवता येतो. धुंदी काढून ठेवा बरं. अजित पवार गेले 2 महिने झाले महाराज 2च महिने झाले ना गेले महाराज. सत्ता होती संपदा होती महाराज पण काही चाललं नाही. हां
मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संसित जाईल नाही तुका म्हणे यम आज्ञा जेव्हा तो यम घ्यायला येतो काहीच चालत नाही बरं सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल गोई तुका म्हणे तही काही तई तो का म्हणे तई यम आज्ञा जेव्हा तो यम घ्यायला येतो ना तिथं काही चालत नाही बरं तुमची संपत्ती चालत नाही सत्ता चालत नाही मग सत्कर्म चांगलं केलं पाहिजे भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला देवे दिला देह भजना गुमटा तोया झाला फाटा बाधिकेचा जेने हा जीव दिला दान कशासाठी तयाचे करीन चिंतन रे बापा मग इतर काही करण्यापेक्षा संतांनी आपल्याला बापो म्हणावं करा रे बापांनो अशी भाषा बरं करा रे हे बापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका कारण तुम्हाला मला हा नरदेह दिला ऐका अरे हाताचं भूषण दान करणं ऐका बरं हाताचं भूषण दान करणं कंठाचं भूषण भगवंताचं नामचिंतन करणं हृदयाचं भूषण ब्रह्मनिष्ठा धारण करणं पायाचं भूषणे कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्याच्या चपला घेऊन जाणं नाही ना पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाचे माझा नेम सिद्धीने औटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया मानव देह अल्लाने तुझ दिया चाल आवडली असेल शब्द फार महत्वाचे बरं शब्दाकडे पण लक्ष द्या औटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया मग आपण केलं काय खाया पिया सुखसे सोया नाक जमाना खोया भजमन राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला नामचिंतन केलं पाहिजे संतांनी आपल्याला बाप म्हणावं नाही 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 लागून या पाया विनवे तो तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम संतांनी आपल्याला आग्रह करावा कारण येतो कळवळा म्हणून या कारण बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून आपला कळवळा येतो म्हणून संतांनी आपल्याला दर्शन घ्यावं आपल्याला बाप म्हणावं बरं का विनंती करतात आमचे कानोपात्राचं नामचिंतन करण्यासाठी इतकं आग्रह करतात ना किती विनंती करतात ऐका शब्द फार गोड आहेत
घ्या रे घ्या घ्या रे घ्या घ्या रे मुखी नाम घ्या घ्या रे घ्या घ्या रे घ्या घ्या रे मुखी नाम घ्या घ्या रे घ्या घ्या रे घ्या रे मुखी नाम अंतरी धरुनिया प्रेम अंतरी धरुनिया प्रेम विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी अंतरी धरुनिया प्रेम विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी घ्या रे घ्या घ्या रे घ्या रे मुखी नाम घ्या रे घ्या घ्या रे घ्या घ्या रे मुखी नाम घ्या घ्या रे मुखी नाम घ्या जय घेई माझे माझे नाम विठोबा गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबा घेई माझे माझे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे टाळी बरं का. संतांनी आपल्या सगळ्या अवयवांना काम सांगितले. घेई घेई माझे वाचे म्हणजे काय, जिभेला सांगितल्यावर तू भगवंताचं नामचिंतन गोडे केलं पाहिजे है का नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नाही नाही जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत यास पिके पुढे. पण ऐका ना, भगवंताचं नामचिंतन अमृतापेक्षा गोड आहे, तरी आपलं ही वाचा भगवंताचं नामचिंतन घेत नाही, हे मुख भगवंताचं नामचिंतन करत नाही, हे मन भगवंताचं नामचिंतन गोड असून घेत नाही. दारू कडू असून सुद्धा हे मन सोडत नाही. दारू कडू आहे असं म्हणतात. हो, दारू पिरा लोक वाकडा तोंड करतात म्हणे, नाही हो, डोळे सुद्धा लावतात म्हणे, थुंकत बाहेर येतात म्हणे. दारू कडू असून लोक सोडत नाही. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषया गोड जीवासी झाला. भगवंताचं नामचिंतन अमृतापेक्षा गोडे आपण केलं पाहिजे. संतांनी आपल्याला आग्रह केला आहे. आणि ऐका, नरदेह मिळाल्यानंतर जर आपण नामचिंतन केलं नाही, जर कधी चांगलं सत्कर्म केलं नाही, मग जेव्हा तो यम आपल्याला घेऊन जातो, यमाचे किंकर बहुसार यमाचे किंकर बहुसार यमाचे किंकर बहुसार मारिती तोडीती थोडीती निसुन यमाचे किंकर बहुसार किंकर बहुसार मारिती तोडीती थोडीती निसुन यमाचे किंकर गोड प्रमाण दिलं. हां, काय करतो तो यम जर घेऊन गेला, जर नामचिंतन केलं नाही, चांगलं सत्कर्म केलं नाही, तो मारतो. बापूभाऊ एवढ्यावर थांबत नाही, जोडतो सुद्धा. बरं हो, मारण्यात जोडण्यात फरक आहे विष्णुबुवा. बरोबर. हा, मारणे म्हणजे मारणे, जोडणे म्हणजे वाळून टाकणे, देतना. मारतो सुद्धा, जोडतो सुद्धा, एवढ्यावर थांबत नाही, तोडतो सुद्धा तू. कारण नाही त्या मासी करुणा, बाहेर काढीला पुढी प्राण, सापडे जैसे धान्य. चोर
नाही, त्याला आळस नाही, त्याला कंटाळा नाही. जर चांगलं काम केलं नाही तर घेऊन गेल्यानंतर काय काय करतो रोहिणीकर, तो मारतो, जोडतो, तोडतो. नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडे प्राण. ओढाळ सापडे जैसे धान्यान चोर यातना धरी जेतो. मग ऐका, मग संतांना आपला कळवळ आला. संत म्हणतात अरे त्या यमाच्या तडाख्यातून सुटायचे ना, मग काय करा, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमापासून या भक्तीचा फायदा काय, सोडविल यमापासून या. एक तर तुकाराम महाराजांना म्हणे, महाराज तुम्ही यमाच्या तडाख्यातून सुटण्याकरता आम्हाला भक्ती करायला सांगतायत, करतो आम्ही भक्ती. पण भक्तीचे अन्य अन्य प्रकार आहेत ना. नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संत जीवन. 9 प्रकारची भक्ती ना. मग महाराज भक्ती कुठली करावी? श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. किती भक्ती झाले? 9 प्रकारची. मग महाराज 9 प्रकारची भक्ती आहे. यमाच्या तडाख्यातून सुटण्याकरता तुम्ही आम्हाला भक्ती करायला सांगतायत, करतो आम्ही भक्ती. पण यमाच्या तडाख्यातून सुटण्याकरता आम्ही भक्ती कुठली करावी? महाराज म्हणतात आपण या विश्वामध्ये जन्माला आलोत, मग त्या यमाच्या तडाख्यातून सुटण्याकरता, त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी. ओ कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे भगवंताने आपल्याला भेट द्यावी, यमाच्या तडाख्यातून सुटावा असं वाटत असेल तर कुठली भक्ती करावी? कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन भक्ती सांगितलं, कीर्तन भक्ती. तुकाराम महाराजांना एक गिराईक भेटलो, म्हणे महाराज कीर्तन भक्ती करतो, पण कीर्तन भक्तीचा फायदा सांगा, फायदा. कारण या जगात लोक फायद्याशिवाय काहीच करत नाही, बरोबर आहे की नाही? कीर्तनकार कीर्तन करत नाही, फायदा नसला. महाराज फायदा सांगा, फायदा. त्यावेळेस महाराज कीर्तनाचा फायदा सांगतात, ऐका. हरि कीर्तन में 3 गुण है, हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान मिले, जिना हुआ तो वैकुंठ जाओ. ऐका बरं का रोहिणीकर, कीर्तनाचा फायदा आहे का? हरि कीर्तन में 3 गुण है, हर कोई लागत पाव. म्हणजे पावणे देत लोक पाया पडतात, ऐका नाही. हरि कीर्तन में 3 गुण है, हर कोई लागत पाव. बरं का, तुम्ही कीर्तनकार व्हा, कीर्तनकार. भगवंताचं नामसंकीर्तन करा. तो कीर्तनकार कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, त्याच्याकडं गाडी आहे, बॉडी आहे, दाढी आहे, हे कोणीच पाहत नाही. सर्व समाज कीर्तन करायचा पाया पडतो, बरोबर ना? नुसता कीर्तन करायचा पाया पडत नाही लोक. तुम्ही नामचिंतन करा, देवावर प्रेम करा. लोक हार टाकून पाया पडतात, बरोबर ना? एक सांगू,
तुमच्या गावात एखादा जर मोठा नेता आला, मंत्री आला, तुम्ही त्यांना 10,000 रुपयाचे हार टाकण्यावर पाया कोणीच पडत नाही, बरोबर ना? मला वाटतं नक्कीच या मंत्र्यांपेक्षा आपल्या तळागाळातील कीर्तनकार महाने महाराज सर्व समाज कीर्तनकाराचा पाया पडतो, हार टाकून पाया पडतो. सांगा ना रोहिणीकर, हार टाकून घेणारा मोठा असतो का हार टाकणारा? बोला बोला, पटकन बोला. हार टाकणारा का हार टाकून घेणारा? तुम्ही बोर झालात का? चहा मागवायचा? बोला ना बोला ना. हार टाकणारा मोठा असतो का हार टाकून घेणारा? हार टाकून घेणारा. वा, हार टाकून घेणारा मोठा असतो असं मत आहे ना. पण हरकत नाही, पण हार टाकण्याकरता वाकावं लागतो, तेव्हा हार पडतात. सोपं सांगू, जो वागतो ना त्याच्याच गळ्यात हार पडतात. अजून सोपं सांगू, हार माना लोक हार टाकतात. लक्षात आलं? हार माना लोक हार टाक. काही काही वाकत नाही हो, काही काही लाटण्यासारखे असतात. लाटणं माहिती ना? लाटणं म्हणता ना इकडं? लाटणं माहिती आहे ना? ते मध्ये बारीक आणि दोन्ही बाजू जाड असतं ते. नाही नाही, उलटं झालं माझ्याकडून. दोन्ही बाजू जाडमध्ये काही काही लाटण्यासारखे असतात. ज्ञानोबा म्हणतात, लाटणे ऐसा न लवी. पण ऐका, परमार्थ म्हणजे काय? नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंत. अंतकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे, कारण तो भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रेम केलं ना तो भगवान परमात्मा उष्ट सुद्धा खातो. महिला वर्ग ऐका, शबरी मातेचे बोरं खाल्ले ना? खाल्ले की नाही? खाल्ले यात विशेष नाही, उष्टे बोरं खाल्ले यात नवले. ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लिनीची, कारण थोर प्रेमाचा भुकेला. अरे प्रेम केलं तर उष्ट खातो, आणि प्रेम नसलं तर 56 प्रकारचे भोग द्या त्याला, पंचपक्वान्न द्या. भगवान परमात्मा त्याचा स्वीकार करत नाही. आणि त्याला जर भूक लागले तर आमंत्रण द्यायची गरज नाही. चलो विदुरा घर जावे, चलो विदुरा घर जावे चलो विदुरा घर जावे. प्रेम केलं तर तो भगवान परमात्मा काहीही करतो, उष्ट सुद्धा खातो ना महाराज. मग प्रेम केलं पाहिजे, नम्रता असली पाहिजे बरं का. परमार्थ म्हणजे काय वेगळी साधना नाही रोहिणीकर. काय राख लावणे, कपडे काढणे, हिमालयात जाणे, याला परमार्थ म्हणत का? परमार्थाची एक सोपी व्याख्या आहे. तुम्ही जीवन जगण्याची कला शिकलात, एकमेकांनो प्रेम केलं की हा परमार्थ आहे ना. प्रेम सुख देही प्रेम सुख देही, प्रेमाविन नाही समाधान, कारण भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा.
म्हणजे भगवान परमात्म्याची उपासना करत असताना परमार्थ करत असताना नम्रता असली पाहिजे. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे महाराज. परमार्थ म्हणजे काय? तेवढं प्रमाण जर माणसाने डोळ्यासमोर ठेवलं तर वेगळं परमार्थ करायची गरजच नाही. कुठलं प्रमाण आहे ऐका. जनमित्र होय सकळांचा अशुभ न बोलावी वाचा संग न धरावा दुर्जनाचा करी संसारा जायासा. सांगा याचे कबलीकडे परमार्थ नाही. काय? जनमित्र होय सकळांचा. सगळ्यांचे मित्रत्वानं वागा, गोड बोला बरं का. जनमित्र होय सकळांचा अशुभ न बोलावी वाचा. गोड बोललं पाहिजे, तोंडाने घाण बोलू नये, वाईट बोलू नये. कारण बोलण्याची ही प्रतिक्रिया माणसाने देवाकडेच दिलेली आहे. मग देवाकडे दिली ना, गोड बोलावं. कसं बोलावं? साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ शब्द तुका म्हणे जैसे. वाव पोटी, वा. तुका म्हणे वाव पोटी, हे तुका म्हणे वाव पोटी, हे तुका म्हणे वाव पोटी. मधुरवाणी होती, तुका म्हणे वाव पोटी रा, तुका म्हणे वाव पोटी. मधुरवाणी होती, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, वाव पोटी, वाव पोटी. वा. कसं बोलावं? मधुरा वाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. महाराज मधुर वाणी दिली ना भगवंताने तुम्हाला, आम्हाला. मधुर बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे. नाही तर काही काही लोक असं बोलतात ना, झालेला साखरपुडा मोडून टाकतात. हो, काही काहीच्या काय वाणीमध्ये तप असेल महाराज, सांगता येत नाही. चालता चालता भांडणं लावून देतो. एक तर आमच्या गावातले एक मित्र काय घरी नव्हता. एक मित्र एका मित्राच्या घरी गेला. म्हणे वहिनी भाऊ कुठे गेले? म्हणे ते सकाळपासून नामपुरात गेले. हां दिसले म्हणे मला ते चौफुलीवरती 4 फाट्याला दिसले. म्हणे हो ना. मोटरसायकल होते? म्हणे हो मोटरसायकल होते. पण वहिनी मोटरसायकल होते म्हणे भाऊ, पण मागं कोणतं नवीनच बाई होती बरं म्हणे. म्हणजे सहज बोलतो, भानगडी लावून देतो महाराज. गोड बोललं पाहिजे हो. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काही काही लोकांची कीर्ती फक्त बोलण्यामुळे अजरामरे. बरं का प्रकाश बुवा. मला वाटतं अटल बिहारी वाजपेयी नाव ऐकून येत तुम्ही? इतके गोड बोलायचे त्यांच्या जीवनामध्ये. रोहिणी करते ऐका. एकदा त्यांची बिहारमध्ये सभा झाली अटलजींची. दुसऱ्या दिवशी लालू प्रसाद यादवांनी सभा घेतली. ये अटल जी का बिहार में क्या काम है? हे बिहार तो हमरा है. काय बोलले? ये अटल जी का बिहार में क्या काम है? हे बिहार तो हमरा है. अटलजींनी दुसऱ्या दिवशी इतकी गोड प्रतिक्रिया दिली. अटलजी म्हणतात, अरे लालू तू तो ओनली बिहारी है, हम अटल बिहारी. म्हणजे ही बोलण्याची प्रतिक्रिया आहे. काही काही लोक नेमकं बोलतात पण गोड बोलतात. माणसाने गोड बोलावं. जनमित्र होय सकळांचा अशुभ न बोलावी वाचा संग न धरावा दुर्जनाचा. कारण संगतीनेच माणसाचा उद्धार होतो आणि संगतीनेच पतन होतं. पतन उद्धार संघाचा महिमा. बरं का. चांगली संगत चांगला परिणाम, वाईट संगत वाईट परिणाम. ऐका रोहिणी कर, वाईटाची संगत केली तर वाईट परिणाम भोगावाच लागतो. समजा आता इथे या मंडपामध्ये एक सर्प निघाला. 4-5 लोक काठ्या घेऊन गेले. काय करते बापू दादा? त्याला मारतील ना. तर काही ठिकाणी मौज वेगळीच राहते बरं प्रकाश बुवा. लहानसं असताना सगळेच गर्दी करतात. एक म्हणे मारणार लवकर, तो म्हणे सरक, तुला नाही मारते ना, मी मारतो. सरक, मी मारतो. लहानसा असला का सगळेच गर्दी करतात. आणि चांगला मजबूत असला मग त्याचीच फटफटी सुरू होऊन जाते. तो म्हणतो जाऊ दे रे, वाडा बसते रे, दर्शन घे रे, पाया पडून घे रे, भगवंतानं दर्शन दिलं रे. लहान दर्शन जर कधी भगवंत होता, मोठा का नंदी होता का? जे चित्र पाहत आहे समाजामध्ये, लोक मोठ्यांचे पाय चाटतात आणि लहान्यांना पायाखाली तुडवतात. बरं, हा समाजाचा स्वभाव आहे. मला एखादा श्रीमंत माणूस असू द्या, त्याला बोलायची अक्कल नसली तरी लोक म्हणतात वा वा पाटील काय गोड बोलता हो तुम्ही. एखादा श्रीमंत माणूस असू द्या, त्याच्याकडं पाहिल्यानंतर गोपाल बुवा 3 दिवस जेवण जात नाही,
तरी लोक म्हणतात वा वा पाटील काय सुंदर दिसता हो तुम्ही. समाजाचा स्वभाव आहे, सब पैसो के भाई दिल का साथी कोही नाही. महाराज वस्तुस्थिती मांडून जाईल. आमच्या गावात एक श्रीमंत माणूस आहे प्रकाश भाऊ, एवढा श्रीमंत आहे त्याच्या श्रीमंतीला माप नाही. पण ऐका रोहिणीकर, फक्त श्रीमंती 100% पागल आहे. तरी सुद्धा आमच्या गावकऱ्यांनी त्याला बिनविरोध सरपंच करून टाकलं. बरोबर 26 जानेवारीचा दिवस गेला महाराज, विनोद नाही. 26 जानेवारीच्या दिवशी आमच्या गावातील श्रीमंत सरपंच साहेबांना 26 जानेवारीचं भाषण करण्याकरता आमंत्रण दिलं. तिरंगा फडकलेला होता, क्रांतीवीराची पूजा झाली, सगळे पोरं रांगेत बसलेले होते. मग आता आपल्या गावातील श्रीमंत सरपंच साहेब 26 जानेवारी बद्दल 2 शब्द बोलतील म्हणून त्यांच्याजवळ माईक ठेवला. मग आमच्या गावातील श्रीमंत सरपंच साहेबांनी 26 जानेवारीच्या भाषणाकरता सुरुवात केली. पोरं हो, आजची 26 जानेवारी, वारे वा 26 जानेवारी, याला म्हणतात 26 जानेवारी. काय सगळे पोरं रांगेत बसलेत, वा 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 वा, याला म्हणतात 26 जानेवारी. पोरं हो, तुम्हाला वाटण्यासाठी आम्ही चॉकलेट सुद्धा आणल्यात बरं, कारण आज आहे 26 जानेवारी. पोरं हो, आज 26 जानेवारी. याचं कारण माहिती आहे तुम्हाला? कारण काल 25 जानेवारी होती म्हणून आज या 26 जानेवारीचं भाषण आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. मग प्रेम करायचे दादा, गरीबावर प्रेम करा, श्रीमंतावर प्रेम करा. सर्व समान कायदा असला पाहिजे, प्रेम सारखं असलं पाहिजे. सांगत होतो मी, जर सर्प लहानसा निघाला सगळेच मारतात महाराज. विनोद सोडून द्या. तो सर्प जर कधी एकटा सापडला तर लोक मारून टाकतात, बरोबर ना? त्याची संगती चुकली. आणि त्याच सर्पाने जर कधी भगवान शंकराची संगत केली तर लोक काय करतात? पाया पडतात. म्हणजे हा चांगल्या संगतीचा चांगला परिणाम. म्हणून जनमित्र होय सकळांचा, अशुभ न बोला विवाचा, संग न धरावा दुर्जनाचा, करे संतांचा सायास, संतांची सेवा करा. संतांची सेवा जर कधी केली तुम्ही, संतांचं सत जरी ऐकलं तर वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो. ऐकताय ना? पण आपण संतांचं ऐकत नाही. संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकितो, कीर्तने मान डोलितो बडी, कोंबाडी बकरी खातो रे बाबा, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. हे गाणं नाही बरोबर, हे कृष्ण चरित्रामध्ये लीन झालेले साधूचे शब्द आहेत. गाणे म्हणणारा बुवाने लक्षपूर्वक आहे का? संतांचे शब्द म्हणजे आले मुखा वाटे, अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे. हा परमार्थ आहे दादा. जीवन जगण्याची कला शिकणे, नम्रता असली पाहिजे. परमार्थ म्हणतात. सांगत होतो मी, एका शब्दावरून बराचसाच लांब गेलो ना. लोक हार टाकतात, पाया पडतात, कीर्तनकार झालं तर आहे का नाही, भगवंताचं नामचिंतन कीर्तन, लोक हार टाकून पाया पडतात. एवढंच नाही, खाणे को मिष्टान्न मिले, पुरणपोळी मिळते ना खाण्यासाठी, भगवंताचं नामचिंतन केलं तर आहे का नाही. खाणे को मिष्टान्न मिले, पुन्हा जिना हुआ तो वैकुंठी जाव. हा कीर्तनाचा फायदा. मग महाराज कीर्तनाचा फायदा सांगितला. तुकाराम महाराजांनी भगवंताचं नामचिंतन करण्याचा आग्रह केला. पण कीर्तन भक्तीपेक्षाही सर्वश्रेष्ठ भक्ती 1 नंबरला श्रवण भक्ती सांगितली. ऐकताय ना? श्रवणाने सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. महाराज का हो, श्रवणाने एखाद्याला मोक्ष प्राप्त झाला का, असं जर कधी कोणी विचारलं तर भगवान शुकदेवांनी एका गृहस्थाला भागवत सांगितलं. त्यांनी श्रवण केलं, म्हणजे सर्वांगाचे कान करून श्रवण केलं भागवत, त्याला मोक्ष प्राप्त झाला. कोणाला? राजा परीक्षितीला. म्हणजे श्रवणानेही मोक्ष प्राप्त होतो. मनाचा मारून करीता, इंद्रिया दुःख न देता, एक मोक्ष श्रवणाचे माझे, श्रवणाचे मी
बर का. श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदी. महाराज श्रवण भक्ती एक नंबरला सांगितले, पण श्रवण करा, पण कुणाच्या मुखातून श्रवण करा हे पण महत्वाचं आहे. जो खळ असेल, ज्याच्या अंतःकरणामध्ये विठाळ असेल ना, त्याच्या मुखातून श्रवण करू नका. दुसरं चरण, तैसे खळाळू न करावे श्रवण, तैसे खळाळू न करावे श्रवण, तैसे खळाळू न करावे श्रवण, तैसे खळाळू न करावे श्रवण. गोड चाल गायली, वातावरण झालं बरं. नाही विशेष या वातावरण झालं हे महत्वाचं आहे. आता काही वातावरणात पण वातावरण करतात ना. आमच्या विष्णू महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. तुम्हाला पुन्हा टाळी वाजवण्यासाठी सांगण्याची गरज नाही, कारण हे सगळे प्रेमाचे महागडे माणसं आहेत. बरे फार महागडे तो मिळाले तुम्हाला, तुमचं भाग्य. यांनी एखादी प्रेमाने गोड चाल गायली, गोड प्रमाण दिलं, किंवा महाराजांनी एखादी लग्गी गोड वाजवली, मुखडा वाजवला, तुम्ही प्रेमाने टाळी वाजवली पाहिजे. आहे का नाही? टाळी वाजवली पाहिजे, कारण हे सगळे प्रेमाचे माणसं आहेत. हो, नाही तर काही गायक म्हणतात आम्ही रागात गातो, अनुरागात गायलं पाहिजे. भगवान परमात्मा गिरीधर लाल तू भाव का बुका राग कला नहीं जानत तुका, क्या गामू कोहे सुनने वाला, क्या गामू कोहे सुनने वाला. भगवान परमात्मा भावाचा प्रेमाचा भुकेला. सांगितलं मी तुम्हाला, प्रेम केलं तर तो उष्ट सुद्धा खातो ना. शबरी मातेचे बोरं खाल्ले, कारण शबरी मातेनं देवाला जिंकलं होतं. ऐका, देव जिंकणं कशाला म्हणतात रोहिणीकर? देव जिंकणं याला म्हणतात, शबरी माता रामप्रभूच्या दर्शनासाठी अयोध्येला चालत गेली नाही. ऐकते ना? शबरी माता रामप्रभूच्या दर्शनासाठी अयोध्येला चालत गेली नाही, उलट अयोध्येच्या रामाला चालत तिच्या झोपडीत जावं लागलं. म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा कुठल्या मंदिरात गेले नाही बरं. कधी भंडाऱ्यावर, कधी भामचंद्रावर, कधी गोराड्यावर, पण संपूर्ण विश्वाचा मालक माझ्या तुकोबारांना भेटण्याकरता डोंगरावर जायचा. ऐका रोहिणीकर, तुम्हाला मला सुद्धा कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही. आपली भक्ती शबरी मातेसारखी असली पाहिजे.
आपली भक्ती तुकोबारांसारखी असली पाहिजे. आपलं घरच मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. देवाला जिंकता आलं पाहिजे. शबरी मातेनं देवाला जिंकलं होतं. मेरे झोपडी के बाग आज फुल जाएंगे रामाएंगे. बोला सगळं परी के भाग ताली वाजवा, मना फुल सगळं. जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. हरि बोल. परी के भाग फुल जाएंगे राम राम आएंगे आएंगे राम आएंगे. बाकीचे टाळी वाजवा. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. बोला सगळं जण. तुमचा आवाज आला मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. वाह वाह वाह. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दीप जला के दीवारे मैं मनाऊंगी. बोला वाह वाह. जन्म जन्म के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज फूल जाएंगे राम आएंगे. झोपड़ी के फूल जाएंगे झोपड़ी के बाग आज फूल जाएंगे राम आएंगे. हा हा. झोपड़ी के प्रेम करावं लागतं बरं का. एवढं जर प्रेम केलं तर देवाला बोलवण्याची गरज नाही. वा, आपला चिरकुटसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे बरं का. पण भाऊ आवाज सांभाळ बरं. ही मतलबी दुनिया आहे. जोपर्यंत तुझा आवाज गोडे तोपर्यंतच प्रेम करतील खरं. आवाजाचे जादूगार म्हणतात लोक, पण मतलबी आहेत ही ध्यानात ठेव. है का नहीं. संसार एक मतलब की दुनिया होती है, जिस पे भरोसा करो वही साला जिंदगी में धोखा देता है. उसी का नाम संसार है. या संसारातील लोक प्रेम करतात दादा. प्रेम करतात सांगितलं मी. पैशावर प्रेम करतात ना. एखादं काम असलं मतलबी असलं की प्रेम करतात ना. प्रेम करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंताकडे महाराज. त्याला जर प्रेम दिलं तो काहीही करतो. श्रवणाने सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. मग ते कीर्तन असो भजन असो, ते श्रवण करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे. सांगितलं मी, यांनी गोड गायलं ना. हे प्रेमाने गातात तुम्ही. प्रेमाने जांभळ्या दिल्या पाहिजे, ऐकलं पाहिजे. आहे का नाही. ऐकलं पाहिजे. कारण गाता ऐकता हरिगुण प्रेम महत्वाचे. मग महाराज श्रवणाने मोक्ष प्राप्त होतो का? होतो.
महाराज परीक्षित राजाला भागवत सांगितलं भगवान शुकदेवांनी. भागवत अंतकरणाने श्रवण केलं तर श्रवणाने मोक्ष प्राप्त झाला. श्रवण करणारा अधिकारी असला पाहिजे, आहे का नाही? ऐकणारा, श्रवण करणारा म्हणजे काय? ऐकणारा अधिकारी असला पाहिजे. श्रवण करणारा जसा अधिकारी असला पाहिजे ना, तसं सांगणारा सुद्धा अधिकारीच असला पाहिजे, आहे का नाही? त्याला सुद्धा काहीतरी अध्ययन केलं पाहिजे, कारण परंपरा पाहिजे. नाही तर काय, मला आता दगड उचलण्याबरोबर सांगणारे झाले महाराज. कोणी उठलं, कोणी कीर्तन करत, आहे का नाही? अधिकार नाही माझा हे पण सांगण्यासाठी, पण सांगणाराही अधिकारी असला पाहिजे महाराज. जर महाराज सांगणारा पूर्वी काय, महाराज सांगण्याचं तात्पर्य असं आहे, पूर्वीच्या काळात पूर्वीचे महात्मे कीर्तन करायचे. कीर्तनकारांचं सांगितलं, अरे माळ घातली पाहिजे, कोपी चंदन लावलं पाहिजे, माळ घातली पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. असं जर कधी एखाद्या कीर्तनकाराने त्या काळात सांगितलं, जुन्या काळात, लोक लगेच माळा टाकायचे, ऐकायचे, कारण त्यांचा अधिकार होता, लोकांवर प्रभाव पडायचा. आता कीर्तनकार घासून जरी उघडून जरी पाजला ना तरी फरक पडत नाही लोक, आहे का नाही? कारण अधिकारच नाही ना महाराज. अधिकाराची वाचा असली पाहिजे. श्रवण करणारा जेवढा अधिकारी ना, तेवढा सांगणारा सुद्धा अधिकारी असला पाहिजे. मग श्रवणाने मोक्ष प्राप्त होतो. महाराज म्हणतात श्रवण करा, पण अधिकारी महात्म्याच्या मुखातून श्रवण करा. त्याचं अंतकरण जर विटाळलेलं असेल ना, तर तैसे खळा मुखे न करावे श्रवण. अहंकारे मन विटाळले. मग तो अहंकार कसा घातक आहे? पहिलं चरण दुधाचे गागारे मधाचा हवाला, दुधाचे गागारे मधाचा हवाला, दुधाचे गागारे मधाचा फार घातके. कशाप्रमाणे घातके महाराजांनी पहिल्या चरणामध्ये दृष्टांत दिला. ऐका बरं. घागरभर दूध आहे. दूध कसं आहे? पवित्र आहे. दूध पवित्र आणि गोड. पासे त्वचेची या पदरा आड परिते अविरुण गोचिड अशुद्ध काय सेविते. दूध पवित्र आहे. दूध पवित्र आहे, पण ते पवित्र दूध आहे घागरभर. त्याच्यामध्ये थेंबर फक्त काय? मद्य. मद्य म्हणजे काय? बोलत चला. बोला बोला बोला. दारू आहे का नाही? मध नाही बरं. मध टाकलं तर पंचामृत होईल. मद्य. मद्य म्हणजे काय? दारू आहे का नाही? घागरभर दूध आहे, त्याच्यात फक्त थेंबर, एक थेंब त्याच्यात मद्य टाका म्हणजे दारू टाका. दूध पवित्र पण घागरभर दुधाचा नाश करते थेंबर दारू. म्हणजे याच्यातून तुकोबारांना हे सांगायचे, घागरभर पवित्र दुधाचा जर एक थेंब दारू नाश करत असेल, जो आयुष्यभर दारू पित असेल त्याचं कल्याण होईल. म्हणून संत आपल्याला सांगतात, दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों का पैसा खर्च कर मुंह में मिठी आती है. सुन बाबा दुनिया में मौज बुरी 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 है.
कसली मजबुरी आहे ते सांगा. दुनिया मी मजबुरी आहे का नाही. भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कवडी दमडी, सुनो बाबा दुनिया मी मजबुरी है. भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. प्यायचे ना महाराज ही भगवंताची ही नामाची दारू पिली पाहिजे. बरं, दारू जर पिली महाराज, जर कधी मद्य पिलं, चांगल्या चांगल्यांचा संसार नासधूत झाला आहे का नाही, नाश झाला महाराज संसाराचा. म्हणून दारू पिणाऱ्यांना आपल्या साधू संतांनी आग्रह केला आहे. काय दारू पिण्याचा, दारू सोडण्याचा आहे का नाही. आमचे तुकडोजी महाराज फार गोड सांगतात बरं, शब्द फार गोड आहेत, आवडतील तुम्हाला. व्यसन करतात त्यांच्यासाठी. थांब जरा दारूवाल्या, ओ हो, थांब जरा दारूवाल्या, बोल गड्या रे, बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे, थांब गड्या रे, दारू सोड गड्या रे. ओ हो हो, थांब जरा दारूवाल्या, बोल गड्या रे, बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे. देवाने तुला जन्म या भारती दिला, भारती दिला. हे हिंदू सार राजसा तू सोड रे हिला, सोड रे हिला. कशी नाही जनाची मनाची, ओ हो हो, कशी नाही जनाची मनाची, लाज तुला रे. थांब गड्या रे, दारू सोड गड्या रे, बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे. हे सुद्धा शब्द तुकडोजी महाराजांचे. महाराज थांब गड्या रे, दारू सोड गड्या रे. हां, म्हणून दारू घातक आहे म्हणून संतांनी तुम्हाला आम्हाला आग्रह केला आहे. महाराज दारू प्यायची नाही. मग दारू किती घातक आहे. पवित्र दुधे घागरभर, त्या घागरभर दुधामध्ये जर कधी थेंबभर दारू पडली, दुधाच्या घागरी मद्याचा हा बुंद, म्हणजे ऐका तुकोबारांनी दृष्टांत असा दिलाय, सिद्धांत असा निर्माण करायचे. घागरवर पवित्र दुधामध्ये जर थेंबभर दारू पडली तर त्याचा नाश होतो, अपवित्र होते ना. तसं तुकाराम महाराजांनी याच्यातून हे सांगायचे, एखादा फार ज्ञानी असेल, सगळे ग्रंथपाठ असतील त्याचे, पण त्याचं जर चित्त अहंकाराने विटाळलेलं असेल ना, त्याच्या ज्ञानाला काहीही किंमत नाही. म्हणून तैसे खळामुखे न करावे समश्रवण, अहंकारे मन विटाळले. अजून अहंकार किती घातक. तिसरं चरण, काय करावे ते 32 लक्ष, काय करावे ते 32 लक्ष शंका. काय करावे ते 32 लक्ष, काय करावे ते 32 लक्ष, आज की आनंद की जय हो. ऐका ऐका,
काय करावे ते 32 लक्षणे नाक नाही तेने वाया गेले. तुकोबाराने तिसऱ्या चरणामध्ये दृष्टांत अजून एक अनमोल दिलेला आहे बरं. एखादी सुंदर स्त्री आहे बरं का, तिचं म्हणजे सगळं सौंदर्य नाकाने डोळ्याने चेहऱ्याने सगळं अवयवाने ते सुंदर आहे. ऐका बरं दृष्टांत किती गोडी. सगळे अवयव तिचे सुंदर आहेत, पण तिला जर नाक नसेल तर नाक नाही तेने वाया गेली. म्हणजे तुकाराम महाराजांनी याच्यातून काय पटवायचे हे पण ध्यानात ठेवा. एखादा मोठा ज्ञानी आहे, त्याचे भागवत पाठ आहे, त्याचं गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, रामायण पाठ आहे, सगळं पाठ आहे त्याला, पण त्याला जर आचारसंहितेचं नाक नसेल तर काय उपयोग आहे का नाही. म्हणून नाक नाही तेने वाया गेले. एक म्हणे महाराज आमच्या गावात एक फार मोठा महात्मा आहे, त्याचे सगळेच ग्रंथ पाठ आहेत म्हणे. त्याचं भागवत पाठ आहे, त्याचं ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे. त्याच्या मुखातून श्रवण केलं तर चालेल का. महाराज गीतेचे श्लोक सुद्धा म्हणतो म्हणे तो तेश्याम समोर धरता, समोर धरता नाही बरं, समोर धरता. त्याच्या मुखातून श्रवण केलं तर तो खूप आरामदार. त्याचं सगळं पाठ आहे, पण अहंकार आहे ना महाराज थोडा तर अर्थोडाने रे त्याला तिळभर सुद्धा सण होत नाही ना. का नाही, मेरू समान वाटतो ना अहंकार. म्हणून अहंकार भारगात की अंतकरणामध्ये नम्रता पाहिजे, प्रेम पाहिजे. ते भजन करत असताना कोणतं भजन. विठोबा रखुमाई रखुमाई चला जय 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 हो बार कुमार हो बार कुमारी बार कुमारी विठो बार कुमारी बार कुमारी शांताराम सोनवणे, शांताराम सोनवणे. तुका मन
आपण पोटभर जेवण केलं, जेवण करत असताना जर कधी माशी जर पोटात गेली तर अन्न सगळं बाहेर निघतं. तसं तुकाराम महाराज म्हणता फार तत्वज्ञानी असेल, अहंकार असेल तर त्याचं ज्ञान काही उपयोगाचं नाही. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघाले असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, समजा जे योग्य असेल ते गुरुजनांचं आज या ठिकाणी उपस्थित असणारे सगळेच गुणीजन गायक वादक मंडळी, या ठिकाणी आदरणीय आमचे गोपाल महाराज आदी करून परिसरातील गावातील टाळकरी मंडळी, आमचे आदरणीय आकाश महाराजांच्या संस्थेतील सगळेच बालविद्यार्थी वर्ग, या ठिकाणी आदरणीय प्रकाश महाराज, विष्णू महाराज, सुभाषदादा विनेकरी महाराज आणि गोड साऊंड लावला आमच्या सुभाषदादांसाठीही जोरदार थाळी वाजवली पाहिजे. सगळ्या तरुण मित्रमंडळाचा आग्रह, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग आमच्या बापूदादांनीही खूप आग्रह केला, म्हणून इथे येण्याच्या योगाला. आणि एखाद्याने प्रेम केलं की आपण आलं पाहिजे. बरं, प्रेम केलं तर देव येतो ना, बुवा का बरं येणार नाही, आहे का नाही? प्रेम केलं तर येतो. आमच्या उद्धव भाऊंचा आग्रह आहे, पिंगळा म्हणायची सगळ्यांनी. एक मिनटं नाही वा म्हणा म्हणा. हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळालं हे गडी नाही आलं, दुसरं येईल, हे गडी नाही आलं. सारा दिसे बटी बा काळ बांधून नेईल, सारा दिसे बटी बा सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. काय बाजाईल प्रेम नगरावाले